मित्रांनो, हा आहे तलाठी भरतीचा पीवायक्यू. आणि पीवायक्यू म्हणजेच काय, मागील वर्षी आलेले प्रश्न. या ठिकाणी बघा, जर 2 वर्षासाठी वार्षिक 8% दराने एका रकमेवरील सरळ व्याज 2000 त्यांनी दिलेलं आहे, तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीसाठी म्हणजे 2 वर्ष कालावधीसाठी समान दराने समान रकमेवरील आपल्याला चक्रवाढ व्याज शोधायचं आहे. या ठिकाणी मी ऑलरेडीच कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे, कारण मला या मेथडनं सॉल्व्ह नाही करायचं आहे, याला ट्रिक्सने करायचं आहे. आता बघा, मेथड काय असते जनरल, की त्यांनी जर 2 वर्षाचा 8% दराने सरळ व्याज जर 2000 रुपये दिलेलं असेल तर आपल्याला रक्कम काढता येते. कशी, की 2000 ला 2 शून्य आपण अटॅच केले, 2 शून्य अटॅच केल्यानंतर 2 गुणिले 8 केलं की डायरेक्टली रक्कम निघून जाते. आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतच आहे की 12,500 रुपीज ती रक्कम आहे, निघाली. 12,500 रुपीज रकमेवर मग आपल्याला काय करायला लागते, की 2 वर्षासाठी 8% दराने आपल्याला चक्रवाढ व्याज काढायला लागते. 2 वर्षासाठी म्हटलं तर 8% म्हणजे 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100 हे 2 वर्षासाठी झालं. पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5 गुणिले 27 गुणिले 108 आलं, 135 गुणिले 108 म्हणजेच शेवटी 14,580 रुपीज ही झाली परतफेड चक्रवाढ व्याजाची. मग 14,580 रुपीज परतफेड 2 वर्षानंतर करावी लागणार आहे 12,500 रुपयाची. म्हणून आपण 12,500 रुपयाची मुद्दल 14,580 मधून वजा केली तर आपलं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज निघालं ना, 2080. सो 2080, तर हे आपण राईट आन्सर आणलं. परंतु ही मेथड वापरायची नाही मित्र. आपल्याला काय करायचं, एक गोष्ट लक्षात घ्या, की पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज हे सारखंच असते. या ठिकाणी 2 वर्षासाठीचं सरळ व्याज त्यांनी 2000 दिलेलं आहे, आपल्याला तर त्यांनी चक्रवाढ व्याज काढायला सांगितलं, म्हणून आपण याच्या निम्मे 1 वर्षाचं सरळ व्याज घेऊ. 1 वर्षाचं सरळ व्याज, याच्यामध्ये 1 वर्षाचं सरळ व्याज आहे 1000 आणि 1 वर्षाचं सरळ व्याज आहे चक्रवाढ व्याज आहे 1000, है की नाही. म्हणजेच हे जे 1000 आहे पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज झालं. या 1000 रुपयावर म्हणजे चक्रवाढ व्याजावर एक आपण क्रिया करणार आहोत, की गुणिले 1 वर्षासाठी म्हणजे 108 भागिले 100 करणार, तर मग दुसऱ्या वर्षीचे काय निघणार आहे, तर चक्रवाढ व्याज निघणार आहे. बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, 10 गुणिले 108 म्हणजे 1080 आले. हे 1080 रुपीज दुसऱ्या वर्षीचे काय झाले, दुसऱ्या वर्षीचे चक्रवाढ व्याज झाले, चक्रवाढ व्याज. ओके. आता बघा, पहिल्या वर्षीचं किती चक्रवाढ व्याज 1000, दुसऱ्या वर्षीचं किती 1080, म्हणजे 1000 प्लस 1080 असे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज होणारच किती रे, तर 2080. म्हणून या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता 2080. दॅट्स इट, राईट. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, एमपीएससी स्मार्ट लर्निंगला सबस्क्राईब करा. थँक्स.